मित्रांनो, स्वराज्याची पहिली लढाई, स्वराज्याचा पहिला रणसंग्राम, या रणसंग्रामाच्या रणभूमीला आता सुरुवात होती. मी आता आहे, जसं आपण आता बेलसर गावामध्ये प्रवेश केलाय, तर तुम्हाला या भूमीकडे यायचं असेल तर गावामध्ये ज्यावेळी आपण येतो तर एक रस्ता आतमध्ये जातो जो गावठाणामध्ये जातो, जुन्या गावठाणामध्ये म्हणजे गावामध्ये, आणि एक रस्ता हा सरळ जातो जो पुढे पारगाव बाजूला किंवा वाघापूर बाजूला या बाजूला जाणारा रस्ता म्हणतात त्याला, जो करा नदीच्या बाजूला येतो. हा नवीन पूल झालेला आहे. मी आता जो उभा आहे तो करा नदीच्या अलीकडच्या तीरावरती उभा आहे, आणि आता पलीकडची जी बाजू आहे त्या संपूर्ण करा नदीच्या काठाला हा जो आहे, तर हा जो संपूर्ण परिसर आपण बघतोय, या संपूर्ण परिसराच्या मध्ये ही फतेखान व मुसेखानाची छावणी होती असं इतिहास तज्ञांचं मत आहे. हा जो पलीकडचा परिसर आहे, या संपूर्ण परिसरामध्ये नदीच्या काठाला अगदी ही मोठी फतेखान आणि मुसेखानाची छावणी होती, जिचा विस्तार हा खळद पासून बेलसर पासून खळद पर्यंत होता. आणि यानंतर या छावणीतूनच सैन्याने पुढे पुरंदरवरती आक्रमण केलं आणि सुभानमंगळ गडावर देखील आक्रमण केलं. या ठिकाणीच हा रणसंग्राम घडला होता. या ठिकाणी त्या छावणीच्या राहोट्या होत्या असं सांगितलं जातं. तर आता आपण करा नदी पार करून जाणार आहोत त्या रणभूमीकडे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे प्रांतातील तोरणा, सिंहगड व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले, राजगड बांधला आणि जमाव जमवून पुंडावा मांडल्याच्या बातम्या आदिलशहाकडे पोहोचल्या. या कामी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचे वडील शहाजीराजे यांची फूस असावी असा त्यास दाट संशय होता. या प्रमुख कारणाने 25 जुलै 1648 रोजी शहाजीराजांना कर्नाटक प्रांती जिंजीजवळ आदिलशहाचा सेनापती मुस्तफा खान याने बाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे आदी सरदारांकरवी अत्यंत शिताफीनं कैद केलं आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी व त्यांची बंगलोरची जहागिरी घेण्यासाठी रुस्तुमजान उर्फ फरद खान व तानाजी डुरे या सरदारांना बंगलोरला असलेले त्यांचे ज्येष्ठ पुत्र व शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यावर आदिलशहाने पाठविले. तसेच पुणे प्रांती किल्ले पुरंदरवर असलेले शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकामी फत्तेखान व मुसेखान हे सरदार व त्यांच्यासोबत मोठं सैन्य पाठवलं. हे भलं मोठं विजापुरी सैन्य पुरंदर किल्ल्याजवळील पुरंदर तालुक्यातील खळद व बेलसर या गावामध्ये करेकाठी तळ देऊन मोहीम चालवू लागलं. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बेलसर मध्ये. करा नदी पार केल्यानंतर तुम्ही ज्यावेळी सरळ त्या रस्त्याने जाता की जो पारगावच्या बाजूला जातो रस्ता, तर त्या कोथळे आणि पारगाव बाजूला, तर त्या रस्त्याच्या अगदी करा नदी पार करून आपण पूल पार करतो आणि तुम्ही जात असताना तुमच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर एक चिंचेचं झाड दिसतंय, आणि त्या चिंचेच्या झाडाखाली आपण बघतो या बाजूला की हे जे आहेत तर या ठिकाणी विरगळ आहेत. आणि या विरगळींना जसं आपल्याकडे आता धार्मिक भावना आहेत आणि श्रद्धेपोटी आपण या विरगळींना जर अनेक गावांमध्ये जसं बघतो तसं शेंदूर लावलेला आहे. मुख्यत्वे ह्या विरगळ म्हणजे काय की ह्या वीरांच्या एक प्रकारे पराक्रम सांगणाऱ्या समाध्या म्हणूनच ओळखल्या जातात. यावरती त्या वीराचं मरण कसं झालंय किंवा त्याला वीरगती कशी प्राप्त आली या बाबतीत रेखाटलेलं असतं. आणि ह्या वीरगळी आपल्याला जी ऐतिहासिक जुनी गावं आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणावरती दिसतात. असं इतिहास तज्ञांचं मत आहे की फत्तेखानाची जी छावणी होती
ती या इथून सुरुवात होत होती. तशी छावणी खूप मोठा विस्तार होता, परंतु करा नदी पार केल्यानंतर आपण जसं सुरुवात करतोय तर आता आपण त्या छावणीच्या तिथे आहोत की या ठिकाणी फतेखानाने छावणीची जी सुरुवात आहे या ठिकाणी फतेखानाची छावणी होती असं म्हटलं जातंय. आता हे जे ठिकाण आहे हा एक ऐतिहासिक थोडासा संकेतच म्हणावा लागेल की या ठिकाणी ज्या अर्थी या विरगळ आहेत याचा अर्थ या ठिकाणी काहीतरी रणसंग्राम हा घडला होता हे या पुराव्या किंवा या विरगळींवरून दिसतंय. आता आपण आणखी पुढे जाणार आहोत आणि बघणार आहोत की नेमका किती मोठा विस्तार फतेखानाच्या छावणीचा होता. पुरंदरला शह देण्यासाठी फत्तेखानाने उत्तरेकडे नेट लावला तर दक्षिणेकडून बंदोबस्त करण्यासाठी बाळाजी हैबतराव याला शिरवळास पाठवले. त्याने तेथील भुईकोट सुभानमंगळ घेऊन पुरंदरला शह दिला. बाळाजी हैबतरावने सुभानमंगळावर हल्ला केला तेव्हा तेथील शिबंदीने थोडेफार लढण्याचे नाटक केले व आपण फार घाबरलो आहोत असे भासवून किल्ला सोडून पळून गेले. ही बातमी बेलसरच्या मुख्य तळावर फत्तेखानास कळाली तेव्हा त्यास फार आनंद झाला आणि त्याचा गोड गैरसमज झाला की शिवाजीराजे व त्यांचे सोबती यांना लढाईचा फारसा अनुभव नाही व त्यांच्यात फार दम नाही. एकाच हल्ल्यात आपण त्यांना पिटाळून लावू शकू. फत्तेखान याच गैरसमजात राहिला. आक्रमण हेच संरक्षणाचे उत्तम साधन या तत्वाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिशह देण्यासाठी आपला तरुण, ताकदवान व धाडसी सहकारी कावजी मल्हार कोंढाळकर यास शिरवळास पाठवले. कावजी मल्हार यांना सुभानमंगळाची खडानखडा माहिती होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रमुख सरदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे बाल सवंगडी सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली कावजी मल्हार कोंढाळकर यांच्यासोबत भीमाजी वाघ, संभाजी काटे, भिकाजी व भैरोजी चोर यांना देखील पाठविण्यात आले. एकंदरीतच या सर्व सैन्याने छत्रपती शिवरायांच्या सैन्याने सुभानमंगळ पुन्हा एकदा आपल्या ताब्यात घेतला. सुभानमंगळावरती पुन्हा भगवा फडकला. सुभानमंगळाच्या लढाईनंतर फत्तेखान व मुसेखान यांनी किल्ले पुरंदरवर हल्ला केला. आता मी आहे जे ठिकाण तुम्ही बघताय ती आहे करा नदी. माझ्या मी करा नदीवरचा जो पूल आहे या बंधाऱ्यावरती या पुलावरती उभा आहे. तसं जर बघायला गेलं तर फत्तेखानाची आणि मुसेखानाची छावणी हा काही छोट्या लवाजमा नव्हता. ही छावणी बेलसर पासून ते खळद पर्यंत विस्तार होता याचा. आता ही जी छावणी आहे यामध्ये बेलसर म्हणजे फक्त खळद बेलसरची लढाई जी 1648 मध्ये झाल्याचं सांगितलं जातं. तर ही जी छावणी आहे या छावणीचा विस्तार खूप मोठा होता. यामध्ये बेलसर ते खळद यामध्ये मग वाळूंज, न्यूज आणि त्यानंतर खळद असा हा संपूर्ण विस्तार असणारी फतेखानाची छावणी होती. या छावणीच्या राहोट्या या ठिकाणी देखील होत्या आणि या ठिकाणानंतर मुख्य आक्रमण करायचं होतं. त्या आक्रमणाच्या वेळेला या राहोट्यांमधूनच सैन्य हे वाळूंज, न्यूज मार्गे खळद आणि त्यानंतर शिवरी मार्गे पुरंदर किल्ल्यावर गेलं असावं असा इतिहास तज्ञांचा अंदाज आहे. एक मात्र महत्वाचं की ती जी छावणी होती त्या छावणीच्या राहोट्यांचा हा सर्व परिसर आहे. ही माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय वाहणारी करा नदी जी त्यावेळी यापेक्षाही मोठ्या प्रमाणावरती मोठा प्रवाह या नदीचा असेल. सुभानमंगळचा पराभव फत्तेखानाच्या जिव्हारी लागला. चवताळलेल्या फत्तेखानाने मुसेखानासोबत भलं मोठं विजापुरी सैन्य घेऊन किल्ले पुरंदरवर हल्ला केला. 8 ऑगस्ट 1648 ते 10 ऑगस्ट 1648 दरम्यान किल्ले पुरंदरवरती झालेला हा स्वराज्याचा पहिला रणसंग्राम, ही स्वराज्याची पहिली मोठी लढाई, ही 2 सरदारांच्या पराक्रमामुळे इतिहासामध्ये विशेष उल्लेखली जाते. या सरदारांच्या पराक्रमामुळे इतिहासाला कलाटणी मिळाली व स्वराज्याची मुहूर्तमेढ रवली गेली. यामध्ये सर्वप्रथम होते ते सरसेनापती सरनायक वीर बाजी पासलकर व दुसरे छत्रपती शिवरायांचे बाल सवंगडी विश्वासू पराक्रमी
सरदार गोदाजीराजे जगताप या दोन सरदारांच्या पराक्रमाने स्वराज्याच्या पहिली लढाई व स्वराज्याचा पहिला रणसंग्राम हा इतिहासामध्ये विशेष ओळखला जातो. यापैकी सरदार गोदाजीराजे जगतापांचा स्वराज्याच्या पहिल्या लढाईतील भीम पराक्रम याचा विशेष उल्लेख आढळतो. फतेखान व मुसेखानाने किल्ले पुरंदरवरती हल्ला केला. या लढाईत सरदार गोदाजीराजे जगताप व मुसेखान समोरासमोर आले. हे दोन सरदार समोरासमोर भिडल्यानंतर या चकमकीत गोदाजीराजेंनी फेकलेला भाला मुसेखानाच्या छातीत लागला, पण त्याला मोठी जखम झाली नसावी. त्याने तो भाला काढून त्याचे दोन तुकडे करून फेकून दिले आणि तलवार घेऊन गोदाजीराजेंवरती चालून आला. जखमी मुसेखानाने शिताफीने गोदाजींच्या बाहूवर वार केला. तेव्हा त्या दोघांमध्ये तुंबळ द्वंद्व युद्ध होऊन तलवारीचे हात सुरू झाले. शेवटी गोदाजीराजेंचा एकच वार कारगर होऊन मुसेखानाचा शेवट झाला. महापराक्रमी सरदार गोदाजीराजेंनी तलवारीचा एकच असा वार केला होता की मुसेखान खांद्यापासून बेंबीपर्यंत चिरला गेला. हे पाहून विजापुरी सैन्याचा धीर खचला व ते सैरावैरा पळू लागले. गोदाजीराजेंच्या या भीम पराक्रमाचा उल्लेख कवींद्र परमानंद यांच्या शिवभारत या ग्रंथामध्ये आढळून येतो. यामध्ये कवी परमानंद म्हणतात, ताडितस्स तदा तत्र गोदेन क्रोधमूर्तीना अस्कंद भागमा मध्य भाग भिन्नो भाग द्विधा भावत. याचा अर्थ त्यावेळी तेथे क्रुद्र गोदाजींनी प्रहार केल्याने तो मुसेखान खांद्यापासून मध्यभागापर्यंत चिरला जाऊन त्याचे दोन तुकडे झाले, असा उल्लेख कवींद्र परमानंद यांच्या शिवकालीन कवीने केलेल्या शिवभारत या ग्रंथामध्ये आढळून येतो. अखेर धीर खचलेल्या विजापुरी सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयी सैन्याने सासवड बेलसरपर्यंत पाठलाग केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयी सैन्याने फतेखानाच्या सैन्याचा सासवड बेलसरपर्यंत पाठलाग केला. सासवडला झालेल्या चकमकीत छत्रपती शिवाजी महाराजांचे सल्लागार व प्रमुख सेनानायक 60 वर्षांचे जवान वीर बाजी यशवंतराव ही पदवी असणारे सरसेनापती वीरबाजी पासलकर धारातीर्थी पडले. वीरबाजी पासलकर यांची बेलसर येथे एक व सासवड येथे एक अशा दोन समाधी आहेत. बेलसर येथील समाधीस्थळाला भेट देण्यासाठी मी गेलो. आता आपण पुढे वीरबाजी पासलकर यांच्या बेलसर येथील समाधीबाबतीत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आता मी आहे कराकाठी बेलसर पुरंदर तालुक्यातील या गावामध्ये. सरसेनापती वीरबाजी पासलकरांची ही समाधी आहे असं इतिहासामध्ये उल्लेख आहे. आता वीरबाजी पासलकरांच्या तशा दोन समाधी आहेत. पुरंदर तालुक्यातील सासवड येथे देखील वीरबाजी पासलकरांचं स्मारक आहे, तेथे देखील समाधी आहे. आणि हे जे तुम्ही बघताय या ठिकाणी देखील ही वीरबाजी पासलकरांची समाधी आहे असं इतिहास तज्ञांचं अभ्यासकांचं मत आहे. सरसेनापती सरनायक वीरबाजी पासलकर व महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगतापांप्रमाणेच सासवडचे पराक्रमी सरदार नंदाजी जगताप यांनी देखील स्वराज्याच्या पहिल्या रणसंग्रामामध्ये मोठा पराक्रम गाजवला. अनेक गनिम त्यांनी कापून काढला. सरदार नंदाजी जगताप हे या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. सरदार नंदाजी जगताप यांची सासवडजवळच्या पांढरीच्या ओढ्याच्या परिसरात दगडी समाधी आहे. अखेर बेलसरला शेवटचा झगडा होऊन फतेखान व त्याचं पराभूत सैन्य विजापुरास पळून गेलं. बेलसरची संपूर्ण छावणी लुटून मावळ्यांनी पुरंदरास आणली. छत्रपती शिवरायांच्या दृष्टीने हा स्वराज्याची मुहूर्तमेढ रवणारा मोठा विजयोत्सव होता. इतिहासामध्ये स्वराज्याची पहिली लढाई ही अधोरेखित झाली ती वीरबाजी पासलकरांचं बलिदान, सरदार गोदाजीराजे जगतापांचा भीम पराक्रम, सरदार नंदाजी जगताप यांचं बलिदान यामुळे. आता आहे तो आहे फतेखानाच्या छावणीच्या तिथे. या ठिकाणीच पुरंदरची जी
खळद बेलसरची स्वराज्याची पहिली लढाई झाली होती असं मानलं जातं. या ठिकाणी येणार कसे? बेलसर गाव हे या बेलसर गावातील या रणभूमीकडे येण्यासाठी तसा हा छावणीचा विस्तार खूप मोठा आहे, परंतु सुरुवात याची बेलसर या ठिकाणी मानली जाते. बेलसर गावामध्ये येण्यासाठी जर समजा तुम्ही पुण्यातून दिवे घाट किंवा बोगदेव घाट मार्गे आला तरी तुम्हाला मध्यवर्ती ठिकाण हे सासवड आहे आणि सासवड मधून NH 965 राष्ट्रीय पालखी महामार्ग पुणे पंढरपूर या महामार्गाने तुम्ही सासवड मधून आल्यानंतर तुम्हाला सासवड पासून जेजुरीकडे यायचं आहे. जेजुरी बाजूला येत असताना तुम्हाला एक गाव लागेल साकुर्डे. साकुर्डे गावाचं बोर्ड तुमच्या उजव्या बाजूला असेल आणि तुम्ही जसं सरळ जेजूकडे याल तसं डाव्या बाजूला म्हणजे तुम्हाला एक पूल लागेल आणि डाव्या बाजूला बेलसर फाटा हा बेलसर गावाकडे जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्याने बेलसर गावात यायचं आहे. बेलसर गावात आल्यानंतर तुम्हाला दोन मार्ग आहेत जे गावातून आता मी जिथं उभा आहे जसं ते पलीकडे मी तुम्हाला म्हटलं की वीरबाजी पासलकरांची समाधीस्थळ आहे, तर या ठिकाणी एक जुना पूल आहे. ते पूल सध्या पाण्याखाली गेलेला आहे, वाहून गेलेला आहे आणि समोर जे बघताय तुम्ही आणखी एक नव्याने तयार झालेला पूल आहे, तर हा थोडासा धोकादायक ठरू शकतो. त्याऐवजी तुम्ही नवीन पुलाच्या मार्गे या ठिकाणी येऊ शकता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. ट्रॅव्हल विथ नील या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन वरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.